सोबळावर लढणार आहे असं विजय वडेट्टीवार आज बोलले. भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा लढणार आहे काँग्रेस सोबळावर. अलायन्स आमच्याकडे तयार नसतील तर मग ते सोबळावरच लढावं लागेल. आणि ही फक्त काँग्रेसच बनता याची भूमिका नाही, सगळे पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तयाऱ्या करतात आहे. त्यामुळे हा स्वबळ आणि हे जे आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागू होत नाही. त्यामुळे जिथं जिथं जी जी परिस्थिती असेल त्या त्या परिस्थितीमधले हे निर्णय होतील. तुम्ही स्टेटमेंट दिलेले की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला कमकुवत करण्याचं काम शरद पवार करत आहे. बघा, मी शरद पवारांनी कमकुवत करायचा प्रयत्न केला असं माझं मत नाही आहे. ते काहीतरी बातमीत काहीतरी हे आलेलं आहे. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सगळे पक्ष मिळून काँग्रेसला कसं कमजोर करता येईल याच्यावरचा प्रयत्न महाराष्ट्रात आज नाही अनेक वर्षापासून सुरू आहे. पार्थ पवारचे जी लँड स्कॅम जो बाहेर आला, जमिनीचा घोटाळा बाहेर आला, त्या घोटाळ्यामध्ये एकदम वस्तुस्थिती पुढं आलेली आहे. आणि महाराष्ट्रात हा पार्थ पवाराचाच एक मुद्दा नाही आहे, हे जमिनीचा घोटाळा एक नाही आहे. मुंबईमध्ये BKCमध्ये भारतनगरमधला एक घोटाळा आपण पाहिला तर तो पुढं येईल. दुसरं आपण सेलिंगच्या बाजूला जी जमीन आहे, जी रस्ते विकास महामंडळाची जी जमीन होती सगळीच्या सगळी त्या मित्रोंना म्हणजे मोदी साहेबांच्या मित्रोंना त्या ठिकाणी दिलेली आहे. आता नवी मुंबईमध्ये जी मार्केट यार्ड आहे ती मार्केट यार्ड पूर्ण आता मित्रोंनाच देण्याचं काम झालेलं आहे. त्याला सगळीकडे IT पार्क असा त्याच्यातला उल्लेख केला गेलेला आहे. त्याच्यामुळे जमिनीच्या किमती कशा कमी केल्या गेल्या, त्याच्यातली स्टॅम्प ड्युटी कशी चोरली गेली, हे सगळे मुद्दे आहेत. हा पार्थ पवार हा एक त्याच्यातला शॅम्पल आहे. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या जमिनी विकण्याचं, महाराष्ट्राची प्रॉपर्टी विकणारं जे सत्तेतले डीलर बसलेले आहेत, हे लीडर नाही आहेत, हे डीलर आहेत. आणि या डीलरनी महाराष्ट्र विकण्याचा जो सपाटा चालू केलेला आहे त्याच्यातला हा पार्थ पवार एक नमुना आहे. आणि पवारसाहेब एक ज्येष्ठ नेते आहेत, ते राज्यातले अनेकदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांना हे सगळे प्रकरण माहिती आहे. आमची अपेक्षा त्यांच्याकडून आहे, पवारसाहेबांकडून, नुसतं पार्थ पवाराचंच नाही तर हे सगळे मुद्दे या निमित्तानं पुढं आले पाहिजेत. आणि हे डीलरांची सरकार, लीडरची सरकार नाही, हे जे बसलेली आहे यांचा पर्दाफाश करलाच पाहिजे, अशी भूमिका कांग्रेस पक्षाची आहे. ही भूमिका आमची आहे. कांग्रेस कमकुवत करने का काम हो रहा है ऐसा स्टेटमेंट हमने दिया. बिल्कुल है. महाराष्ट्र में सभी दल कांग्रेस को कमज़ोर करने की कोशिश कर रहे हैं, इसमें कोई दुमत नहीं. ये हमारे हाईकमांड को भी पता है. और रही ये पार्थ पवार का जो लैंड स्कैम जो सामने आया है, ये एक नहीं है, ये तो शैंपल है. लाखों करोड़ रुपए, ये तो हज़ारों करोड़ का, 1800 करोड़ का ही है, लाखों करोड़ का. जैसे नई मुंबई में आपने देखा होगा कि वहाँ पर बड़ी बाजार यार्ड है, वो पूरी की पूरी प्रॉपर्टी मोदी जी के मित्रों को दी गई. उसमें भी IT का ही ये दिखाकर, जैसे पार्थ पवार के केस में किया गया, 1800 करोड़ की प्रॉपर्टी जैसे 300 करोड़ में लाई, 2100 करोड़ रुपया उसका स्टैम्प ड्यूटी बन रहा था, उसके जगह 500 रुपये में कर दिया. ऐसे लैंड स्कैम नई मुंबई में हो, ठाणे में हो, मुंबई में हो, पुणे में हो, नागपुर में हो, ऐसे हर जगह चल रहा है. और हमारी उम्मीद यह है कि एक पार्थ पवार ने तो महाराष्ट्र में जो लीडर की सरकार नहीं, डीलर की जो सरकार बैठी है, ये सरकार का पर्दाफाश करने का ये समय है और महाराष्ट्र को बचाने का ये समय है. इसलिए पवार साहब एक अनुभवी नेता है, उन्हें भी इस मैदान में आना चाहिए. ऐसी विनती हम उनको कर सकते. और मुझे लगता है कि महाराष्ट्र को बचाने का ये सबसे बड़ा समय है जो पार्थ पवार के वजह से वो जो सामने आया है. संघाची नोंदणी कशाला? RSSला 100 वर्ष झालेल्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. RSSची संघटना अद्यापही नोंदणीकृत का नाही असे प्रश्न अलीकडे काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यावर मोहन भागवतांनी हे उत्तर दिलेले आहे. असं आहे, ते संविधानाच्या चाकोरीत त्यांना मान्य नाही आहे, संविधान त्यांना मान्य नाही आहे. आणि म्हणून भागवतांनी जे काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, आम्ही जेव्हा लोकांचे पैसे गोळा करतो
त्यावेळेस चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून तो हिशोब दिला गेला पाहिजे, हे आमच्या कायद्यामध्ये संविधानिक व्यवस्थेमध्ये आहे. आणि जेव्हा संविधानिक व्यवस्थाच RSSला मान्य नाही आणि म्हणून या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं असेल. की अजित पवारांच्या राजीनाम्यानं मागितलं नाही किंवा मग मुंडेंनी चौकशी करावी अशी तुम्ही मागणी केलेली होती. बघा, हे जे विद्वान मुख्यमंत्री महाराष्ट्राचे जे आहेत, या मुख्यमंत्र्यांनी कोणाला क्लीन चिट द्यायची, काय करायचं ते वेळेवरच क्लीन चिट देतात. डॉक्टर मुंडेंच्या प्रकरणात फलटणमध्ये झालेल्या घटनेत तिची हत्या जी झाली त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री गेलेत आणि तिथं त्यांना क्लीन चिट देऊन टाकले. जे काही आरोपी आहेत त्यांच्या आईवडिलांनी आरोप घेतले मुंडेंच्या, त्यांना क्लीन चिट देऊन टाकली. आता इथे तसंच क्लीन चिट द्यायला निघालेत. आणि एकीकडे म्हणतात की ही गोष्ट गंभीर आहे, जी पुण्यात झालेली कोरेगावमधली ज्या जमिनीचा घोटाळा झाला, जमिनीचा स्कॅम झाला, त्यात ते सांगतात की गंभीर आहे. मग आता गंभीर असेल आणि ते म्हणतात की आम्ही अतिरिक्त सचिवाच्या माध्यमातून ही चौकशी आम्ही सुरू केलेली आहे. खरं ज्यांना दूध का दूध पाणी का पाणी करायचं असेल तर यांनी विकास खारगेच्या समितीच्या ऐवजी तुकाराम मुंडेची समिती यांनी करावी. आणि हे जे महाराष्ट्रामध्ये जे काही मुद्दे, आता मी तर इथं शॅम्पल म्हणून सांगितले, आमच्याजवळ खूप मुद्दे अजून आहेत. हे जमिनीचे स्कॅम काय झाले, तर हे तुकाराम मुंडेच्या समितीच्या समोर जाऊ द्या यांना आणि एक तुकाराम मुंडेच्या समितीच्या माध्यमातून ही चौकशी होऊ द्या. म्हणजे मग हे जे क्लीन चिट देणारे जे सरकार आहे, फडणवीसचं सरकार, याचा खरा चेहरा महाराष्ट्राच्या समोर येईल, देशाच्या समोर येईल. घेण्याकरता काँग्रेसने टोकाची भूमिका घेतली. कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे ठरवायचं काम आमच्या हायकमांडचं आहे. त्याच्यामध्ये याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही. त्याच्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं तो त्यांचा प्रश्न.